आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेतला गेला। तुर्भे जे गाव आहे, प्रॉपर गाव, त्या प्रभागामधील तुर्भ्याचा 2 ते 3% भाग हा प्रभाग क्रमांक 19 म्हणजे सानपाडा इथे त्यांनी वर्ग केलेला आहे। आणि मग ते तसं केल्यामुळे एकतर नियम निकष डावलून ह्या लोकांनी हे काम केलेलं आहे। नॅशनल हायवे, रेल्वे स्टेशन हे पार करून वृद्ध लोकांनी तिकडे मतदानला जायचं का, काही आजारी लोकांना मतदानला जायचं का, म्हणून लोकांमध्ये एक उद्रेक निर्माण झाला। 540 लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। तुर्भ्याच्या त्या फक्त 1-2% भागामधील लोकांनी घेतलेलं आहे। म्हणजे आमची यादी नंबर 92च्या लोकांनी 540, जिथे 1036 वोटर आहेत, त्यातनं 540 लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। याच्यावरून समजतंय की तिथले लोक किती नाराज आहेत। मी त्यांना आता निदर्शनामध्ये आणलं की काही तुम्ही जो भाग कट केलेला आहे 19 मध्ये सोडताना बिल्डिंगचा अर्धा भाग 19 मध्ये आणि एका बिल्डिंगचा अर्धा भाग तुर्भ्यामध्ये, अशा प्रकारची त्या लोकांनी रचना केलेली आहे। आणि खरंच मी त्यांना आता सुनावलं की आम्ही गेली 10 पिढ्या या तुर्भ्यामध्ये राहतो, त्या जागेमध्ये राहतो, त्या जागेतून आम्हाला सानपाड्यामध्ये तुम्ही जायला सांगता, नियम निकष तोडून। एक कमर्शियल भाग आहे मागचा मॅप, तो देखील त्यांनी तिकडे नेलाय। त्यांना कमर्शियल भागामध्ये खूप इंटरेस्ट आहे। भ्रष्टाचारी लोक असल्यामुळे तिथे रिडेव्हलपमेंट आहे आणि तिथे त्यांना मतदार नाही, तिथे मतदार कोणी नाही, तिथे छोटे छोटे उद्योग आहेत, तिथला भाग त्यांना घ्यायचा आहे। म्हणजे त्यांना भ्रष्टाचार करायचा आहे। आणि हे ज्यांनी केले कृत्य त्याला हे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आमच्या लोकांनी, या सगळ्या लोकांनी आता एक तिथे निर्णय घेतलेला आहे की जर हा पुन्हा एकदा 15 मध्ये त्यांनी आम्हाला नाही समाविष्ट केले तर आम्ही वोटिंगवर बहिष्कार टाकू। 1036 लोकांचाच भाग नेमका सानपाड्यामध्ये टाकण्याचं षडयंत्र का, त्यांचा जाब त्यांना मी विचारला, पण त्यांनी असं सांगितलं मला की आम्ही फक्त तुमची नोंद घ्यायला आलोय, तुम्हाला आम्ही उत्तर देणार नाही, तुम्हाला उत्तर नंतर लेखी येईल। तर अशा प्रकारचं हे कारस्थान सगळ्या नोंदणी केलेलं आहे। आणि म्हणूनच दुसरं एक की 4चा प्रभाग आहे, 4चा प्रभाग असताना आमचा प्रभाग 5चा केलेला आहे। म्हणजे 5 नगरसेवक जिथे विद्यमान आहेत मागचे, तिथे 4 करायचे, म्हणजे एका नगरसेवकाला डावलण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे। असं का, काही ठिकाणी 3 केलेत, 3चा प्रभाग आणि 4 नगरसेवक तिथे समाविष्ट केलेत। म्हणजे त्यांनी त्यांच्या पद्धतीनेच काहीतरी केलंय की त्यांना कसं सोयीस्कर आहे अशा पद्धतीचं हे त्यांनी केलेलं आहे। आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणामध्ये ऑब्जेक्शन नंबर 2चा ऑब्जेक्शन तुर्भ्याचं आहे, कारण तुर्भ्याचे लोकच आता वैफल्यग्रस्त झालेले आहेत या यांच्या टोटल वाढ सँक्शन